एखाद्या तशा सूचना आपण द्या। आदरणीय पंकजाताईंचं बराच वेळापूर्वी गेवराई शहरात आगमन झालेलं आहे। काही क्षणातच पंकजाताई व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या हातवरती स्टेजवरती असली खाली चला, खाली चला। मी एकदा सगळ्यांना विनंती करतो, आपण हात वरती करून ताईसाहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत आहे। आदरणीय माजी खासदार आदरणीय प्रेमताईंचं स्वागत आहे। लोकनेते बदामराव बाबा पंडित यांचंही स्वागत आहे। आदरणीय लोकनेते बाळासाहेब पवार यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। बाकी सगळ्यांना विनंती आपण शांततेत बसून घ्यायचं आहे। आवाज गाणं आता बंद करूया। सगळ्यांना विनंती आहे शांततेत खाली बसून घ्या। सगळ्यांना विनंती आहे आता शांततेत खाली बसून घ्या। डी झोन मध्ये असलेले सगळे खाली बसून घेतील। आता बसून घ्या, उभं कोणी राहू नका। मध्ये मध्ये जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती खाली बसून घ्या। आपण सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय। मान्यवरांचं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत या ठिकाणी आहे। पंकजा या ठिकाणी आपल्याला अभिवादन करतायत। आपण जोरदार मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर नसतं व्हायचंय आणि यानंतर सगळ्यांना विनंती खाली बसून घ्या। मी नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उल्लेख करेल, त्यांनी फक्त समोर येऊन उपस्थितांना अभिवादन करायचं आहे। भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाच्या सर्व उपस्थितांना महत्त्वाची सूचना आहे, सगळ्यांनी शांततेत बसून घ्या। लोकनेते माजी मंत्री बदामराव आबा पंडित यांचं काही क्षणातच आगमन या ठिकाणी होत आहे। व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं स्वागत आहे। अधिकचा वेळ न दवडता लगेचच या राज्याच्या सन्माननीय कॅबिनेट मंत्री, लोकप्रिय नेत्या, सन्माननीय नामदार पंकजाताई मुंडे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होईल। आपल्या नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सौ गीता भाभी पवार व सौ गिरिका भाभी पंडित यांना विनंती आहे आपण पंकजाताईंचं स्वागत करायचं आहे। मी आदरणीय ताईसाहेबांना विनंती करतो, आपल्या हृदय सत्काराचा, आपल्या स्वागताचा स्वीकार या गेवराई शहरात आपण या ठिकाणी करायचा आहे। नाथरा ते दिल्ली लावले कर्तृत्वाचे झेंडे, ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दिलेला समतेचा, माणुसकीचा वसा वारसा राजकीय प्रवाहामध्ये राहून अबाधित टिकवण्याची भूमिका आदरणीय ताईसाहेब या राज्याच्या राजकारणात, समाजकारणात घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। स्फूर्तीच्या तप्त अग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखाची आहुती देऊन स्वतःपेक्षा आपल्या समाजाचा, या माणसांचा विचार करण्याची भूमिका अलौकिक आहे। ताईसाहेबांचं स्वागत आदरणीय गीता भाभी आणि आदरणीय गिरिका भाभी पंडित या करतायत। मी त्यांना विनंती करतो आपण ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय पंकजाताईंचं स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। त्यांचं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने मनापासून सहर्ष स्वागत या निमित्तानं आहे। या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत आपण करतो आहोत। आपला उत्साह अधोरेखित करावा अशा स्वरूपाचा आपण जोरदार टाळ्याने प्रीतमताईंचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी देशमुख साहेबांचं स्वागत आहे। माजी मंत्री बदामराव आबा पंडित काही क्षणात या ठिकाणी आबांचं आगमन होईल। या निमित्तानं आदरणीय गिरिका भाभी पंडित उपस्थित आहेत। मी सौभाग्यवती सोनालीताई जवंजाळ, ती लक्ष्मीताई आतकरे यांना विनंती करतो आपण स्वागत करायचं आहे। आदरणीय गिरिका भाभींना विनंती आहे आपल्या स्वागताचा, आपल्या सत्काराचा स्वीकार आपण करायचा आहे। ही अतिशय महत्त्वाची विनंती आहे। समोरच्या बाजूला जे पुरुष उभे, आपण कृपया जिथं खुर्च्या तिथं बसून घ्यायचे सर्वांनी। आपलं स्वागत आहे या ठिकाणी झालेलं, आपण जोरदार टाळ्याने आबांचंही स्वागत या ठिकाणी करायचं आहे। सर्वांनी माजी मंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित यांचा अगदी या व्यासपीठावरती आहे। लोकनेतृत्वाचे दिनांक यांच्या व्यक्तिमत्वाला आहे, त्या आबांचं या ठिकाणी स्वागत आहे। तत्पूर्वी गिरिका भाभींचं स्वागत या व्यासपीठावरती होतं। मी भाभींना विनंती करतो आपण मंत्री बदामराव आबा पंडित यांचं स्वागत होईल। बदामराव आबा पंडित यांचं स्वागत या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं होत आहे। आबांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे। जोरदार टाळ्याने आपल्या लोकनेतृत्वाचं, लोकनेत्याचं स्वागत आपण करायचं सन्मान या ठिकाणी होत आहे। बाळराजे दादांना विनंती आहे आपलं स्वागत आपण स्वीकारायचं आहे। बाळराजे दादांचं या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं स्वागत आहे। आदरणीय बाळराजे दादा अर्थात इमानदारी असणारं नेतृत्व आपण जोरदार टाळ्याने बाळराजे दादांचं स्वागत करायचं आहे।
आपण दादांचं स्वागत या ठिकाणी करतो आहोत. सन्माननीय बाळराजे दादा पवार यांच्या स्वागतानंतर स्टेजच्या डाव्या बाजूला पाठीमागे जे उभे आहेत, कृपया आपण खाली व्हा. सगळे समोरच्या बाजूला डी झोन मध्ये खाली बसून घ्या. या निमित्तानं उपस्थित असलेले प्रकाश काका सुरवसे यांचं शब्दसुमनाने स्वागत आहे. आणि तत्पूर्वी बंजारा समाजाचे पीटी चव्हाण सर, राजेजी पवार, लक्ष्मणजी चव्हाण, विलासजी पवार आणि रामजी पवार हे सगळे पंकजाताईंचं स्वागत करतायत. लवकर आपण स्वागत करायचं आहे. आणि यानंतर धनगर समाज बांधवांचा उल्लेख झाला, ते पारंपरिक पद्धतीनं पंकजाताईंच्या स्वागतासाठी समोर होत आहेत, तर विनंती आहे. आणि लगेच जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शंकरजी देशमुख साहेबांचं एक स्वागत होईल. मी माजी नगरसेवक दादासाहेब गिरी, संजय जिंगळे आणि फिरोजी अहमद यांना विनंती करतो, आपण सन्माननीय जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख साहेबांचं स्वागत या निमित्ताने करायचं आहे. शंकररावजी देशमुख साहेबांचं ते स्वागत करतील. त्यांना विनंती, आपण आपलं स्वागत या निमित्तानं स्वीकारायचं आहे. सतत कार्यमग्न असतात, प्रगतीचे वारक राष्ट्र घडवतात, विकासाचे मानकरी. या शहराच्या विकासाला गतिशीलता प्राप्त करून देण्यासाठी कमळ फुललं तर हे शहर उजळेल. या शहराला उजळवण्यासाठी कमळ फुलवावं लागेल. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण उपस्थित आहात. धनगर समाज बांधवांच्या वतीनं बाबा पिसाळ, अंकुशजी काकडे, आतकरे साहेब सगळे लवकर स्टेजवरती या. बळीकडे साहेब लवकर या स्टेजवरती चला. पंकजाताईंचं उत्स्फूर्त भावनेतून त्यांना स्वागत करण्याची इच्छा आहे. मी त्यांना विनंती करतो, आपण ताईंचं लगेच स्वागत करू. आणि लगेच या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक संपन्न होणार आहे. मी सर्व उपस्थित मान्यवरांचं वेळेअभावी शब्द सुमनी या वेळेच्या आपल्याला मर्यादा आहेत. आवाज बंद करा. स्टेजवरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर स्वागताला उचित पात्र आहेत, मात्र वेळेअभावी सर्वांचं शब्द सुमनांनी या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करून या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक करण्याची विनंती युवा नेते शिवराज भैया पवार हे करतील. मी त्यांना विनंती करतो, आपण या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक करायचं आहे. शिवराज दादांचं आपण जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करू आणि त्यांना विनंती करू, या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक आपण करायचं आहे. ताई साहेबांच्या सत्कारानंतर सगळे लगेच खाली जाऊन आपल्या आसनांवरती आसनस्थ होतील अशी मी विनंती करतो. 2025च्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या समोर उपस्थित माझ्या गेवराईची सर्व माता माऊली, या व्यासपीठावरच्या समोर उपस्थित माझे वडीलधारी मंडळी, युवक बांधव, या व्यासपीठावरचे नावं घ्यायच्या अगोदर मला असं वाटतं शोभा वाढवली अतिशय आवश्यक असतं. म्हणून मी माझ्या समोर सर्व जनसमुदायाला सर्वप्रथम आभार व्यक्त करतो तुमची उपस्थिती वाढली. पप्पांच्या भाषेमध्ये माझे प्रिय गेवराईकर, या व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे, या व्यासपीठावरती माजी खासदार आदरणीय प्रीतमताई साहेब मुंडे, या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आदरणीय शंकररावजी देशमुख. तुम्ही रील कुठं झूम करा त्याला. आम्ही शूटिंग कशी करणार. बदनरावजी आबा पंडित इथं उपस्थित, उपस्थित और रील वाले हे माझं या बाजून रील करा. पहिलं भाषण आहे पप्पांचं, या बाजूने करा कॅमेरा समोर. म्हणून कदाचित माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. या व्यासपीठावरती उपस्थित पप्पा, या व्यासपीठावरती उपस्थित मम्मी, गेवराईच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून गीता बाळराजे पवार, या व्यासपीठावरती उपस्थित रोहित भैया, विजयजी दादा इथं उपस्थित सन्माननीय व्यासपीठ. वेळ अभावी मी क्षमा मागतो, पण सर्व ज्येष्ठ मंडळी, या व्यासपीठावरती उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व महिला, सर्व उमेदवार, मी अधिकचा वेळ न घेता मी 2 शब्द प्रास्ताविक म्हणून समोर आलेलो आहे. तू घातलेल्या 2 तारखेला गेवराई नगर परिषद म्हणजे
माझ्या आईची नगरपालिकाची निवडणूक आहे. एका बाजूला माझी आई समोर बसलेली आहे, एका बाजूला माझ्या पाठीशी बसलेली आहे. त्या आईची निवडणूक आपल्याला समोर जायचं आहे. तुम्ही सर्वांनी एवढा प्रतिसाद दिला. माहित होतं असं 20 वर्ष तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं कायम राहिला आणि हे आज दृश्य जे दिसतंय ते 20 वर्षाच्या संघर्षाचं फळ म्हणून आपल्या समोर दिसतंय. मी इथं उपस्थित प्रत्येक युवकाला, प्रत्येक वडीलधारी मंडळीला, प्रत्येक महिलाला एवढंच आश्वासित करतो, खाली किती माझं आज हृदय खाली किती जोरात धडधड करतंय. एवढंच कारण की ही माझी माता माऊली मम्मीसाठी उपस्थित झाली. 15 वर्ष मम्मी त्याच्यासाठी उपस्थित राहिली. तुमचे सर्वांचे आशीर्वाद लाभले, ह्यामुळे तुम्ही आज उपस्थित झाला. तुमचे आभार मानतो. ताईसाहेब, तुमचे मानाव तेवढे आभार कमी आहेत. तुमच्या छत्रछायेखाली गेवराई मतदारसंघामध्ये भरपूर निधी आला. आदरणीय प्रीतमताई साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी गेवराईमध्ये आला आणि ह्याचंच फळ म्हणून आज गेवराई एवढं सुजलाम सुफलाम झालं. मी आश्वासित करतो की गेवराई पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादाने एवढ्या चांगल्या प्रकारे काम करेल. तुमची नाली तुंबली, आम्ही उपस्थित राहणार. तुमच्या समोर कचरा जमला, आम्ही उपस्थित राहणार. नाळाच्या पाणीला घाण पाणी, दूषित पाणी यायला लागलं, आम्ही उपस्थित राहणार. तुमच्या गल्लीतली लाईट गेली, आम्ही उपस्थित राहणार. कोणताही प्रश्न असो आमची तिथं उपस्थिती राहणार. सुखात असेल, दुःखात असेल, कोणत्याही अडचणीमध्ये आमची ताकद आहे. तुम्ही किती वाजता बोलवा, फक्त आवाज द्या. दादा तुमच्या पाठीमागं सदैव उभा राहतील. महिलांना एवढंच सांगतो, दादांनी मला एकदा सांगितलं होतं, शिव म्हणले मला दादा का म्हणतात, शिव म्हणले मला दादा का म्हणतात. दादा एका बहिणीचा भाऊ म्हणजे दादा होतो. ज्या वेळेस सन्मानाने ह्या वेशीमध्ये एक महिला उभा राहू शकते, कशाची भीती न बाळगता ही गोष्ट सांभाळण्यासाठी तो एक शब्द दादा म्हणजे एका व्यासपीठावरती उपस्थित आहे. प्रत्येक महिलाची आण बाण शान राखणारा दादा इथं उपस्थित आहे. 14 वर्षानंतर इथं उपस्थित झाले तरीही लढाईची जिद्द ठेवतो. आज घरामध्ये एकही पाऊल असा कोणताच न ठेवता की अशा प्रकारे कधीच नाही ठेवला की घरी आल्यावर असं वाटलं की 2 सुखाचे क्षण नाही. पुढच्या दिवशी लगेच जनतेमध्ये पूर परिस्थिती उपस्थित झाली. ताईसाहेब तुमच्यासोबत व्हिडिओ कॉल झाला, प्रत्येक क्षणाची अपडेट दिली. गोदाकाठवरती पप्पांचा तिथं वेळ गेला. प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणीमध्ये पप्पांनी वेळ दिलेला आहे. अशाच प्रकारचा अडचणीतला वेळ आम्ही दादा पुढच्या 5 वर्षामध्ये देतो. विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाणी पुरवठा योजना मी अनेक वेळा मागच्या काही भाषणामध्ये म्हणत आलेलो आहे की पैठण ते गेवराई पाणी पुरवठा योजना आज गेवराईकरांची शान आहे. त्या पैठण ते गेवराई पाणी पुरवठ्याची योजना एवढी जबरदस्त आहे, तुम्हाला सांगतो अजून 40 वर्ष 24 तास पाणी पुरवायची ताकद त्या गेवराई पैठण ते गेवराई पाणी पुरवठा योजनेमध्ये आहे. घाबरू नका मित्रांनो. इथं उपस्थित मागास बहुजनांचे महिला आहेत, बहुजनांचे वडीलधारी मंडळी आहेत. तुमचे घर सुखरूपपणे बांधणं, तुमच्या पिढ्याचा प्रश्न मार्गी लावणं हे ताईसाहेबांच्या, दादांच्या, आबांच्या प्रयत्नातून आपण 100% यशस्वी करणार. कोणाला उघड्यावरती जाऊ देणार नाही. गेवराई कचरा मुक्त करायचा आहे. गेवराई कचरा, ओला कचरा, सुका कचरा बाजूला विलगीकरण करून कचरा मुक्त करायचा आहे. 24 तास पाण्याकडे वळायचं आहे, स्वच्छतेकडे वळायचं आहे. महिलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला योगदान त्यांचं चांगलं गेवराईच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहिजे. त्यांची बाजारपेठ वाढली पाहिजे, त्यांना हाताला काम भेटलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरी बसलेल्या महिला, त्यांना हाताला काम भेटलं तर ते 1000 रुपये रोजंदारी बाहेर कमवून आलेले त्यांना अजून जास्त प्रमाणामध्ये कशा प्रकारे रोजगार भेटेल याच्या प्रकारे गेवराई नगर परिषद पाऊल उचलणार आहे. तुमचा विश्वास, तुमचा आशीर्वाद जसा 20 वर्ष दादांच्या आणि अण्णांच्या पाठीमागे उपस्थित राहिला, तसाच मला असं वाटतं की पुन्हा 5 वर्ष तुमचा आशीर्वाद असा असू द्यावा.
येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, आता माझं कसं झालं, मी विरोधकांवरती बोलायला योग्य असं म्हणत नाही, त्यासाठी पप्पा काफी आहेत, थोड्याच वेळात येतील, सगळ्यांची बाजू करतील, त्याची काळजी नका. समोरच्यांना भाषण काय करावे, हिरमळे काय बोलावं, काय करावं, काही सूचना, कोणत्या गल्लीत जावं, कुठं भाषण करावे, कोणाला बोलावं, कोणाच्या पाय पडावं, काही सूचना, सगळे मुद्दे फेल व्हायला लागले. फक्त आणि फक्त 3 महिन्याच्या परिश्रमाचं फळ आहे. एवढं सांगतो, 3 महिन्याचा आत्ताचा परिश्रम 15 वर्षाचा संघर्ष लाभलाय. पप्पांना आणि मम्मीला आणि लक्ष्मणांना या तिघांनी एवढ्या अथक परिश्रमाने गेवराईचा कायापलट करून दाखवला. ताईसाहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली एवढे सुखरूपपणे कामं झाले, एवढ्या चांगल्या प्रकारचे कामं झाले. तुमच्या अशाच प्रकारचे परिश्रम आमच्या पाठीमागे असू द्यावे, तुमचे निधी आमच्या पाठीमागे कायम असू द्या, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. ताई, आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ताई मला म्हणाले, छोटा पॅकेट मला नका म्हणायचे. पहिल्यांदा भाषण झालं होतं ताई तुमच्यासमोर, एवढा आनंद वाटला. ताईसाहेब, काही असे क्षण येतात की आपल्याला असं वाटतं की आपले वडील आपल्याला कौतुकाने बघावं, आपल्या व्यासपीठावरती बसावं, कौतुक करावं, 2 शब्दांनी सांगावं. आज मी ते बघतोय, पप्पा इथं बसलेले, आनंद वाटतोय. पण त्या गोष्टी खरंच भावूक करणाऱ्या गोष्टी आहेत. अशा खूप क्षण असतात ज्यांनी अनुभवले, ज्यांनी या व्यासपीठावरती काळ गाजवला आहे, ज्यांनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक दीन दलित पीडित महिलेला, घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या पंकजाताईसाहेब मुंडे, प्रीतमताईसाहेब मुंडेंचा आशीर्वाद आपल्याला कायम पाठीमागे राहावं, हीच मी आशा करतो. येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या 20 उमेदवार, एक प्रभागाची निवडणूक पुढे लांबली असल्यामुळं 20 प्रभागाची उमेदवार, सर्व 11 प्रभागातली 10 प्रभागातली 20 उमेदवारांची कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, अशी मी आशा करतो. तुम्ही एवढे सगळेजण पुन्हा उपस्थित झाला, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप. एक नहीं 2 लोक नेता मोहतरम जनाब बदामराव जी पंडित, माजी राज्य मंत्री, और मोहतरम जनाब बाढ़ राजे दादा पवार, और यहाँ नगर परिषद के उम्मीदवार अध्यक्ष पद के लिए और दीगर उम्मीदवार जो अभी 10 वार्डों के जो उम्मीदवारी यहाँ दी गई है, 11 वार्ड है, एक वार्ड में किसी का इंतकाल हो गया. हम अल्लाह से दुआ करते कि अल्लाह उन्हें जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए. दूसरी बात कि अब 10 वार्डों में जो उम्मीदवार लड़ रहे हैं, तो 10 वार्डों में के 20 उम्मीदवार और 21वां उम्मीदवार मोहतरमा जनाब गीता ताई पवार. लोग भाभी कहते हैं, मैं ताई कहूँगा क्यों, तो हम दरगाह वाले लोग हैं, तो दरगाह वालों के हिसाब से हम अपनी ताई कहेंगे. और माजी खासदार हमारे प्रीतम ताई जी मुंडे, और हमारे सब लोग भाभी कहते हैं, मैं उन्हें ताई कह के पुकारता हूँ, गिरिका ताई पंडित, और दिगर जो तो स्टेज पे बैठे हुए सभी जो तो मेरे दोस्त अहबाब और नेता मंडली, जिसमें खासुल खास मेरे दोस्तों में सुरेश सेठ जी राका, जिनके साथ हम मित्र मंडल से काम कर रहे हैं, और साथ ही हमने भारतीय जनता पार्टी का भी बदामराव जी पंडित, इनके नेतृत्व में अपक्ष उम्मीदवारी थी, तब से हम काम कर रहे हैं. मुंडे साहब थे, मुंडे साहब के साथ हम काम करते रहे. बस मैं इतना कहना चाहूँगा कि हमें पक्ष नहीं देखना है, हमें इंसान देखना है, आदमी देखना है. तो हमने देखा कि बाढ़ राजे पवार, और बाढ़ राजे पवार की मोहतरमा बेगम साहिबा, जिसे गीता भाभी, या आप गीता भाभी कहते हो, मैं गीता ताई पवार कह रहा हूँ, अध्यक्ष के उम्मीदवार है उन्हें, और उनके साथ जो 10 वार्डों के 20 उम्मीदवार है, जिनकी निशानी है कमल. इस निशानी पर बटन दबाकर इन्हें कसीर तादाद में जो तो हमें विजय करवाना है.
यहाँ पे कोई जात पात नहीं देखना है, कोई पक्ष नहीं देखना है। हमें सिर्फ बदामराव जी पंडित, बालराजे पवार और पंकजाताई मुंडे, जैसा हम गोपीनाथराव मुंडे को देखा करते थे, स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे को, उसी तरीके से आज हम हमारी जो तो ताई पंकजाताई मुंडे जो महाराष्ट्र की जो तो वजीर ममलिकत है, और हम जो तो हमारे माजी मंत्री बदामराव जी पंडित और बालराजे पवार को देखते हुए कमल इस निशानी के बटन को दबाकर तमाम भारतीय जनता पार्टी के नगर पालिका के उम्मीदवारों को विजय करवाएंगे। एक शेर कहता हुआ मैं चलूंगा कि जो इंसानों के काम आए, बालराजे दादा था और शाही खुसूसी, जो इंसानों के काम आए उसे इंसान कहते हैं। मैंने कहा कि हमें पक्ष नहीं देखना है, हमें देखना है कि जो हमारे सुख में दुख में हाजिर होता है, जो हमारे सुख में दुख में खड़ा होता है, उसे हमें वोटिंग देकर कामयाबी और कामरानी अता फरमानी है। अगर हम ये समझते हैं कि भाई बहुत ज्यादा जातिवाद वगैरह कुछ हो रहा, कुछ नहीं है, हमारे महाराष्ट्र में कुछ नहीं होगा, हमें कामिल यकीन है। जो तो ये हमारे महाराष्ट्र की संस्कृति रही कि हम सब यहाँ पर, शायर कहता है जो इंसानों के काम आए, और बालराजे दादा पवार साहब, जो इंसानों के काम आए उसे इंसान कहते हैं, जो इंसानों के काम आए उसे इंसान कहते हैं। और जो जालिम से टकराए, आपके लिए जो जालिम से टकराए, जो जालिमों से टकराए, उसे बदाम पंडित और बालराजे पवार कहते हैं। जो जालिमों से टकराए उसे बदाम पंडित और बालराजे पवार कहते हैं। इन सबके पीछे, हमारे पीछे खड़ी हुई है पंकजाताई मुंडे भी कहते हैं। और मैंने कहा आपसे कि कोई जातिवाद नहीं, यहाँ हिंदू मुसलमान सिख, यहाँ हिंदू मुसलमान सिख ईसाई सब साथ रहते हैं। रहते क्या नहीं ताई, हम सब साथ रहते हैं। यहाँ हिंदू मुसलमान सिख ईसाई सब साथ रहते हैं। ये अपना देश है, ये हमारी ग्योराई है, ये हमारा देश है जिसे हम हिंदुस्तान कहते हैं। ग्योराई में हमने देखे कि 20 साल पहले भी जो तो पटेल घराने की हुकूमत चलती रही। सिर्फ 20 साल में नहीं, 20 साल पहले भी थे हमारे शौराव दादा पवार पाटिल साहब, उनके बाद पप्पा साहब पवार साहब, उनके बाद लक्ष्मण अन्ना, लक्ष्मण अन्ना से पहले बालराजे दादा थे हमारे, लेकिन लक्ष्मण अन्ना पवार जो तो 10 साल जो तो आमदार रहे। तो बात समझ में ही आई कि इनमें इंसानियत है, तब लोगों ने इन्हें जो तो हमेशा विजय करवाया। अब मेरी आप लोगों से विनती है, गुजारिश है कि आप लोग कमल इस निशानी पर कसीर तादाद में जो तो अपना वोट का बटन दबाएं कमल के निशानी पर। और तमाम लोग तो 20 के 20 उम्मीदवार जो नगर वार्डों के उम्मीदवार रहेंगे और नगर अध्यक्षा की उम्मीदवार जो रहेगी हमारी गीता ताई पवार, इन्हें भी आप जो तो कामयाबी और कामरानी जो तो अता फरमाएंगे, कामयाब कीजिए। इतना कह के मैं अपने 2 लफ्ज खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। याच्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय युवराजी दादा पंडित आपलं मनोगत व्यक्त करतात। आपण जोर करू। आणि एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, समोर फक्त एक महत्त्वाची सूचना, वरती जे तरुण उभे राहिलेले त्यांना विनंती तिथंच खाली बसून घ्या, उभं राहू नका, इकडे आणि तिकडे समोर आपण खाली बसा, प्रशासनाची सूचना आहे। कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या नेत्या पंकजाताई, आपल्या नेत्या प्रीतमताई, आबा, बालराजे दादा, गेवराई नगर परिषदच्या 3 तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षा गीताताई पवार, व्यासपीठावर माझी आई, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व तरुण मित्र, समोर बसलेले आमच्या महिला भगिनी, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला 10 वॉर्डासाठी आणि अध्यक्षपदासाठी मतदान करायचे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये अध्यक्षाला 1 आणि खालच्या नगरसेवकाला 2
अशा 3 फुल्ल्या आपल्याला मारायच्या आणि कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करून द्या अशी सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करतो. आपण बघितलं जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली नगरपालिका जर कुठली असेल तर आपल्या गेवराईचं नाव सर्वप्रथम निघतं. गेवराईमध्ये ज्या काही योजना झाल्या असतील मागच्या 10 वर्षात, त्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, लक्ष्मण अण्णा आमदार होते आणि त्याच्या आधी आबा आमदार असताना आपल्या गेवराईमध्ये ज्या काही आपण बघतो, कोर्टापासून बस स्टँडपासून सिव्हिल हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्या इमारती जर बघितल्या तर आपल्या ह्या व्यासपीठावर बसणाऱ्या लोकांनी उभा केलेल्या आहेत. अमरसिंह पंडितांना सुद्धा 5 वर्ष संधी आपल्या गेवराई तालुक्यात दिली आणि मागच्या दारातून 6 वर्ष. त्यांची एखादी त्यांच्या शाळा सोडतात, त्यांच्या जिथं लोक लाख रुपये 50-50 हजार रुपये भरून डोनेशन घेऊन त्या शाळा सोडता, एखादी इमारत त्यांनी उभा केलेली दिसती का आपल्याला? एखादी आता आबांनी जवळपास 20 कोटी रुपयाची पाण्याची योजना आणली, लक्ष्मणांना आमदार असताना त्यांनी जवळपास 50-60 लाख कोटीची योजना आणली. त्यांनी एखादी कुस्ती उभा केली का इथे? ताई, महाराष्ट्रामध्ये सध्या बिबटे लय फिरायला लागले आणि आपल्याकडे बिबटे नाही आहेत, आपल्याकडे थोडासा वेगळा प्रकारे. आपली नगरपालिका आली की पहिलं काम आपल्याला काय करायचं असेल तर गेवराईमध्ये चांगलं प्राणी संग्रहालय उभं करायचं. हे जे सिंह, वाघ, अजून काय काय असतील, हे जे मोकाट फिरायला लागले त्यांना त्या शोच्या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला सवय. बरोबर आहे का? माझ्या ह्याला सहमत आहे का तुमची सगळ्यांची? तर येणाऱ्या 3 तारखेला आपल्याला गुलाल घ्यायचा आहे. गुलाल घ्यायच्या आधी 2 तारखेला आपल्याला काय करावं लागणार आहे? कणा 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 बटन दाबावं लागणार आहे आणि साखळीने दाबायचंय. वरचा अध्यक्षपदाचे उमेदवार, खालचे दोन्ही उमेदवार, त्यांना इथं एकही त्यांची भावना सुद्धा झाली नाही पाहिजे इथं. मागच्या वेळेस त्यांना एक बोलवून टाकला होता, आता ह्यावेळेस ते बी नको. कारण का आबा आणि अण्णा एक येतात. मी ताई तुम्हाला विश्वासाने सांगतो, 5000 मतापेक्षा एकही मत आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला एकही मत कमी भेटणार नाही. लीडला कमीत कमी 5000 मताची लीड भेटणार आहे आपल्याला अध्यक्षपदाला. त्यामुळं गेवराई नगरपालिका आता ही टेन्शन फ्री झालेली आणि कुणी दादागिरीची भाषा बोलू नका रे. इथं लय कळून गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळं दादागिरीची भाषा नको. इथं सगळ्यांना चांगली वागणूक आहे. गेवराई एकदम शांत आहे, त्याला गरम करायचा प्रयत्न कोणी करू नका. येणाऱ्या 2 तारखेला ताईंचं भाषण व्हायचंय, आबांचं व्हायचं, अण्णाचं व्हायचं, दादांचं व्हायचंय. त्यामुळं मी माझं उरकतो घेतो. येणाऱ्या 2 तारखेला सगळ्यांना हात जोडून विनंती माझी, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना आपण विजय करावा एवढीच विनंती मी तुम्हाला करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर त्यांच्या नेतृत्वात या शहरात कमळ आता फुलतात आहेत. आपण प्रचंड टाळ्यांचा गजराजने गीता भाभींच्या स्वागताला करायचं आणि त्यांना विनंती करायची आहे. आज माझ्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे साहेब आज इथं उपस्थित आहेत. मी सर्व माझ्या माता भगिनींना आणि बंधूंना इथून विनंती करते की टाळ्याच्या गजरामध्ये गेवराईमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया.
रायसाहेबांचं आणि प्रीतमताईंचं टाळ्याच्या कडकडाट स्वागत केल्यानंतर मी आज मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझे मोठ्या बंधू समान माजी मंत्री बदामराव पंडित, माझ्या मोठ्या भाभी गिरिका भाभी पंडित आणि गेवराई नगर परिषदेच्या ज्या नगरपालिकेसाठी उमेदवार आहेत अशा 22च्या 22 माझे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि माझ्या मैत्रिणींनो, आज साहेब मला इथं अभिमानाने सांगावंसं वाटतं की गेले 15 वर्ष मी ह्या नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. ह्या गेवराईसाठी जेव्हा लक्ष्मणअण्णा पवार आमदार होते त्यावेळेस साहेब आपल्याच सहकार्याने, आपल्याच आशीर्वादाने इतका सुंदर असा स्विमिंग पूल इथं गेवराईमध्ये केलेला आहे. अनेक विकास कामं आपल्या काळामध्ये झालेले आहेत. सुंदर असे सुसज्ज असे रस्ते आहेत, लाईट आहे, नाले आहे, पाणी आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मला साहेब इथं तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते की ह्या गेवराईमध्ये 350 बचत गट नगरपालिकेअंतर्गत आम्ही चांगल्या पद्धतीने कुठंही 1 रुपयाचा खाली किंवा वर न होऊ देता वेळच्या वेळी बचत गट आम्ही जवळजवळ 350 बचत गट इथं स्थापन केलेले आहेत. सांगण्यासारखं खूप काही आहे. माझ्यापेक्षा मोठे आणि सर्व बोलणार आहेत, पण मी थोडं माझं मनोगत इथं व्यक्त करू इच्छित आहे. साहेब आमच्याकडे कापसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं आणि तो कापूस जेव्हा काढण्यासाठी आमच्या महिला शेतामध्ये जातात, कामासाठी जातात, तर त्या कापसाच्या बारीक बारीक जे धागे असतात त्याच्यापासनं कॅन्सरचा, फुफ्फुसाच्या कॅन्सरचा, स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण आमच्याकडे जास्त आहे. म्हणून आज आम्ही आमच्या गेवराईतल्या महिलांसाठी योग साधनेचा क्लास सुरू केला. साहेब मला इथं अभिमानाने सांगावंसं वाटतं की पहाटे 5 वाजता ह्या महिलांसाठी मी, गेवराईच्या महिलांसाठी मी सेवेसाठी उपस्थित असते आणि ह्या महिलांची दर 3 महिन्याला पूर्ण शरीराची तपासणी इथं मोफत केली जाते. हे काम आम्ही करत आलेलो आहोत. माझ्या मिस्टरांच्या, माझ्या म्हणजेच तुमच्या दादांच्या अनुपस्थितीमध्ये 14 वर्ष ते तिकडं जरी असले तरी साहेब फक्त आत्तापर्यंत मी त्यांच्या फोटोवर निवडून येत आलेली आहे आणि लक्ष्मणाच्या साथीने मी निवडून येत आलेली आहे. आणि आता तर माझ्या गेवराईच्या सेवेसाठी तुमचे दादा इथे कायमचे आलेले आहेत. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की भगवंतानी माझी, त्या अल्लानी माझी खूप छान पद्धतीने झोळी भरलेली आहे. पण मला इथं ताईचा विश्वास आहे माझ्या गेवराईच्या जनतेवर की जास्तीत जास्त मताने माझी परत एकदा भगवंतानी, तो अल्लाह मतरूपी माझी ओटी भरणार आहे. हा विश्वास मी भगवतीच्या मंदिरासमोर तुम्हाला देत आहे. मला विश्वास आहे की माझ्या मोठ्या बहिणीचा पाठीवर माझा हात आहे. मला साहेबांचा खूप आशीर्वादाची गरज आहे, कारण एका कामातून मी खूप सुखरूपरित्या पद्धतीने आणि अतिशय प्रामाणिकपणे मी बाहेर पडलेले आहे. मी केलेल्या कर्माचं मला फळ मिळालं असं मला इथं आवर्जून वाटतं. माझा शिव जेव्हा बोलत होता साहेब माझं ऊर भरून येत होतं. साहेब वडील गेल्यानंतर, वडील आपल्यापासून लांब असल्यानंतर लेकराला कसं लहानाचं मोठं करावं लागत असतं आणि बापाच्या पश्चात ह्या जगापुढं कसं उभं राहायचं असतं हे तुमच्यापेक्षा अजून दुसरं कोणाला जास्त माहीत नसावं हे इथं मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. बापाच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा माझ्या लेकरांनी कधी वेगळा विचार केला नाही. तर त्यांना जेव्हा आम्ही त्यांना भेटायला जायचो, महिन्यातनं एकदा भेट असायची, 15 ते 20 मिनिट आम्हाला वेळ मिळायचा. काचेच्या आत ते असायचे, काचेच्या बाहेर आम्ही असायचो. पण ते आम्हाला फक्त एकच सांगायचे की माझ्या गेवराईला मी आई मानलेलं आहे. शिवराज आणि गीता तुम्हाला आणि लक्ष्मणांना फक्त आणि फक्त गेवराई मतदारसंघाची सेवा करायची आहे. बाकी विचार करू नका. मी आल्यानंतर सांभाळायला खंबीर आहे. फक्त मी येईपर्यंत तुम्ही हा समाज सांभाळा आणि फक्त तुम्ही हा जनतेकडे बघा, बाकी काही नाही. म्हणूनच त्याच ध्येयाने मी तिथून वापस यायची आणि ह्या माय माऊलींच्या सेवेसाठी मी उपस्थित असायची. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या आनंदामध्ये आणि त्याच्याहीपेक्षा जास्त दुःखित महिलांमध्ये मी जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला होता.
मला माहीत होतं माझं कुटुंब संकटात आहे आणि त्याहीपेक्षा माझा तालुका जास्त संकटात आहे हे मला माहीत होतं. कारण सगळं असताना बापाने द्यावा सोन्याचा घास आणि माईने द्यावा मोत्याचा घास, इतकं सुखी संसार असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर का इतका त्रास होत असेल आणि राजकीय आतडे जर पिळून काढत असतील राजकीय नेते, तर त्याच्यापेक्षा दुर्दैव त्या व्यक्तीसाठी दुसरं कुठलंच नसतं. आणि तेच आमच्या नवरा बायकोच्या पदरात आलेलं होतं. पण मी कधीही विचार केला नाही वेळ कुठली आहे, मी फोन उचलू का नको, मी त्या महिलेला सहकार्य करू का नको. ताईसाहेब, माझ्या घरामध्ये जर का पहाटे 3 वाजता जर एखादी महिला रडत आली, नवऱ्याने मारलेलं असताना रक्तबंबाळ होऊन आलेली असली, मी पण मजबूर असायची. कारण माझे पती माझ्यासोबत नव्हते, मला बाहेर पडता येत नसायचं. पण तरी सुद्धा मी गेटच्या आतून त्या महिलेला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत होते. कारण एका आईचं, एका बायकोचं आणि एका मातेचं काय हृदय असतं हे माझ्या इतकं अजून कोणीच भोगलेलं नसतं. म्हणून मला त्यावेळेस खूप वाईट वाटायचं. माझी महिला रात्रंदिवस कष्ट करते. मला माहिती आहे जो तुटपुंजा पैसा तिच्याकडे येत असतो ती तिच्या उशाला घेऊन झोपत असते. पण तिचा नवरा जेव्हा दारू पिऊन येतो त्याच पैशावर तिचं लक्ष असतं. पण त्या महिलांना सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा, त्यांचा सर्वांगीण जीवनामध्ये आनंदी आनंद व्हावा म्हणून ताईसाहेब मी त्यांच्यासाठी बचत गटामध्ये आतोनात प्रयत्न करून त्यांच्यासाठी व्यवसाय उभे केले. आणि ताईसाहेब, मला आज तुम्हाला इथं अभिमानाने सांगायचं असतं की आतापर्यंत माझ्या कालखंडामध्ये जवळजवळ 9 ते 10 कोटीचा उलाढाल आतापर्यंत गेवराईतल्या महिलांनी बचत गटामध्ये केलेला आहे. जे अपंग 280 लोक आहेत त्यांना जो वसुली असते त्याच्यातला 5% प्रत्येकाच्या पदरात पडला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा होती. 40% सबसिडी, 10,000चा फिरता निधी प्रत्येकाच्या पदरात पडला पाहिजे. कारण ह्या गरिबीला त्याचाच खूप तुटपुंजा पैशाचा किती चांगला फायदा होत असतो हे मला माहीत होतं. कारण गरिबी परिस्थितीमध्ये ह्या महिलांना उभं राहायचं होतं, संसार करायचा होता, झगडायचं होतं आणि म्हणून मी ह्या सगळ्या महिलांच्या पाठीशी राहत होते. मला माझे मिस्टर गेल्यानंतर सांगायचे ताईसाहेब की जसं बांगलादेशमध्ये बचत गट चालतात त्याच धर्तीवर छोट्या प्रमाणात होत नाही, तुम्ही गेवराईमध्ये सुरुवात करा बचत गटाची, महिला सक्षम करा, व्यवसाय सक्षम करा. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ह्या महिला आणि म्हणूनच ताईसाहेब एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं महिला आपल्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. इतकं सुंदर फुललेलं माझं गेवराई शहर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून छान पद्धतीने विकास केला जाईल हा विश्वास मी तुम्हाला देते. ताईसाहेब, इथं जेव्हा अंगणवाडीचा विषय आहे आणि अजून अनेक विषय आहेत की जे मला तुम्हाला 3 तारखेनंतर तुमच्या पुढे मांडायचे आहेत. ताईसाहेब म्हणतील की झाली का सुरुवात, पण ताईसाहेब ज्यांनी वसा घेतलेला असतो त्यांच्या पुढे आपण मागितलंच पाहिजे. ज्यांनी का समाजसेवेचा वसा तुम्ही घेतलेला आहे तर आमच्यासारख्याने तुम्हाला समाजासाठी मागायलाच पाहिजे. आणि लहान बहीण म्हणा, मोठी भाऊजाई म्हणा, पण मी तुमच्यापुढे कायम माझ्या ह्या जनतेसाठी तुमच्यापुढे पदर पसरेल. आणि तुमच्याकडून आलेला निधी ताईसाहेब 1 ना 1 रुपया माझ्या गेवराई शहरासाठी आणि तो दिला जाईल. जो सरकारने दिलेला पैसा आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही करू हे मी आज माझ्या भगवती मंदिराच्या समोर मी तुम्हाला साक्षीने सांगत आहे. आज बरेच जण उपस्थित आहेत, मंचावरील सर्वांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे, तुम्ही उत्सुक आहात त्यांचं पण ऐकण्यासाठी. मला जे काही काम करायचं आहे ते प्रामाणिकपणे मी करणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की माझे पती पण आता माझ्यासोबत आहेत, तुमचे दादा माझ्यासोबत आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू. पवार घराणं, लक्ष्मणांना असो, माझं कुटुंब असो, सगळे तुमच्या सोबत असणार हा विश्वास मी तुमच्यापुढे व्यक्त करते. बोलण्यासारखं खूप काही आहे, मला फक्त एकच म्हणायचंय की मी एक स्त्री आहे, मला समोरच्यांपुढे टीका करायची नाही. मला माझ्या चांगुलपणाचा व्यास फक्त वाढवायचा आहे. जसा ताईसाहेबांनी त्यांच्या चांगुलपणाचा व्यास वाढवत आज त्या मंत्रिपदापर्यंत गेलेल्या आहेत. ह्या छोट्याशा गेवराई शहरामध्ये मला तुमच्याच धर्तीवर तुमचाच आधार घेऊन आणि तुमच्याच मदतीने ही गेवराई नगरपालिका चांगल्या पद्धतीने सांभाळायची आहे. येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून 22च्या 22 नगरसेवक आणि 23वी मी तुमची बहीण, मी तुमची मोठी भाऊजाई आई तुमच्या सेवेसाठी सतत हजर राहणार आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मताने मला निवडून द्यावं ही तुमच्याकडनं मी अपेक्षा करते आणि माझ्या सर्व बांधवांना भगिनींची मी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या निमित्तानं ही एक सभा आयोजित केलेली आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित नामदार पंकजाताई मुंडे, तसेच कार्यक्रमाला उपस्थित खासदार पुतनताई खाडे, कार्यक्रमाला उपस्थित आम्ही या गेवराई परिषदेच्या उमेदवार गीता रावी, कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे BJPचे अध्यक्ष शंकरराव देशमुख, बाळराजेदादा पवार, श्रीकांत सानप, विधायक पंडित, सुरेशजी हप्ते, प्रकाशजी सुरोशे, उद्धव रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार, मनोज पाटील, इंदानी साहेब, कार्यक्रमाला उपस्थित राका शेठ, सुशील जांजाळ, ब्रह्मदेव धरंदरे, राजेंद्र राक्षोणकर, अमोल करंडे, रोहित पंडित, यशराज पंडित, शिवराज भैया पवार, इजार सेठ, रोग सेठ, सुभाषरावजी घाडगे, सय्यद एजाज मुस्ताफ, अमर टेलर, फैसल भाई, राजू सागू, कार्यक्रमाला उपस्थित गिरिका पंडित, आयुर बागवान, मधुकर पत्रकार, सर्व पत्रकार बंधू आणि मंचावरील सर्व उपस्थित आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी, वडीलधारी मंडळ मित्र, आज या ठिकाणी आपल्या लाडक्या पंकजाताई या ठिकाणी सभेसाठी आलेल्या आहेत आणि गेवराईत नाही तर पंकजाताईमुळं बीडमध्ये सुद्धा आपला भाजपचा उमेदवार पुढे आहे, बीडची नगरपालिकासुद्धा आपल्या ताब्यात येणार आहे हे निश्चित झालेलं आहे. ही जादूची कांडी पंकजाताईनं फिरवली. आपल्या गेवराईमध्ये सुद्धा पंकजाताईकडे आम्ही जायचो, बाळराजे दादा जायचे, मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण असे करू की बाबा बाळराजे दादाला तुम्ही सहकार्य करा आणि आपली गेवराईची नगरपालिका निवडून आणा. त्याला आम्ही सांगितलं ते आमच्या तुमच्या म्हणण्यापुढं नाही तर आम्ही निश्चित बाळराजे दादाबरोबर राहू आणि गेवराईची नगर परिषद निवडून आणू. त्या पद्धतीनं गेवराईसुद्धा त्यांनी निवडून येण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, तसंच बीडमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे बीडमध्ये सुद्धा नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मित्र, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आदेशाने मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्या आशीर्वादाने मी या तालुक्याचा 3 वेळेस आमदार झालो आणि मी मंत्रीसुद्धा झालो आणि म्हणून पुढच्या कामाला गेवराई तालुक्याची आपण सुरुवात केलेली आहे. आणि ताईला एवढं सुद्धा सांगितलं, आता आम्ही शिवसेनेमध्ये होतो, ताईला आम्ही सांगितलं की आम्हाला BJPमध्ये प्रवेश द्या. मुंडे साहेबांनी माझ्या राजकारणाची सुरुवात केली होती आणि शेवटसुद्धा तुमच्या हाताने मला करायचं आहे. आणि ताईनं मला हराळीच्या निमित्तानं परळीला बोलवलं आणि त्याने अचानकच माझा प्रवेश केला. ताईला म्हणलं मी काही सांगितलं नाही, काही नाही. ताई म्हणले आजचं मुहूर्त चांगलं आहे आणि आजचं त्यामुळं तुमचा प्रवेश या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि आपला BJPमध्ये प्रवेश झाला. ताई, मी तुला खरं सांगतो ताईला की बीड जिल्हाच नव्हे, गेवराई तालुकाच नव्हे तर बीड जिल्ह्यामधले बरेचसे लोकांनी मला स्वागत केलं आणि बीड जिल्ह्यातल्या चांगल्या BJPच्या लोकांनी ताईला सांगितलं किंवा आम्हाला BJPमध्ये घ्या. त्या पद्धतीनं ताईनं घेतलं. परंतु एवढं मी सांगू इच्छितो, पण काही असे छिपेत रुस्तुम होते, ताईला सांगायचे यांना घेऊ नका, कुणाला बी घ्या परंतु बदामला घेऊ नका, ह्या शब्दामध्ये. आता ताईला सुद्धा मी म्हणून विचारात पडलो. एक तर इतक्या लवकर म्हणलं ताईला आपण बोललो आपल्याला, पण ताईला सुद्धा काही अडचणी होत्या. ताईनं मला सांगितल्या की आम्हाला आपला तुमचा प्रवेश घ्यायचा आहे, मुहूर्त शोधू, परंतु माझ्या थोड्या अडचणी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं काहीतरी सांगायचं म्हणून किंवा पालकमंत्री मी नाही आहे, हे येतं ते येतं मी जाण्याचे. परंतु ताईचा मी रोखोळ केला आणि थोडा उशिरा का व्हायला, परंतु ताईनं आपला प्रवेश करून घेतला. आणि म्हणून ताईनं सांगितल्याप्रमाणे नगरपालिकाची निवडणूक लागली आणि नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर या गेवराई शहरामध्ये आपण मुंडे साहेबाच्या सहकार्याने, मुंडे साहेबांनी मला इतका निधी गेवराईमध्ये दिला तर मतदारसंघामध्ये दिला की बीड जिल्ह्याबरोबर गेवराई तालुक्याचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे असं त्यांचं विजन आहे. त्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला निधी दिला आणि गेवराई शहराचा आणि मतदारसंघाचा आपण विकास केला. त्यानंतर लक्ष्मणांनाच्या ताब्यात आणि बाळदादा ताब्यात नगरपालिका गेली. त्यांनीसुद्धा खूप मोठे काम या गेवराई शहरामध्ये केले.
ते आत्तासुद्धा आपल्याला गेवराईमधले कामं दिसलेत. माझे काही कामं पेंडिंगमध्ये राहिलेत. नंतर मग लक्ष्मणांनाच्या ताब्यात बाजारात नगरपालिका गेली. ते पेंडिंग कामंसुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहेत. इथून पुढे सुद्धा मित्र यानंतर बाळदादा बोलणार आहेत, ताई बोलणार आहेत आणि म्हणून मी त्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु निश्चित एवढं मी सांगतो की आपला हा गेवराई तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आपल्याला ताई देणार आहे आणि म्हणून आपण सर्वजण कसल्याही विचार न करता ताईला सांगू इच्छितो की विरोधक काय सांगतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि आम्ही तुमचा विकास करू. परंतु आम्ही अगोदर काम केलं. मी हो, लक्ष्मणांना हो, बाळदादा हो, अगोदर कामं केले आणि नंतर मतं मागायला आम्ही गेलेलो आहे. दुसरी गोष्ट मित्र हो, आज मला बाळदादाने सांगितलं की अंबादास बाबाबद्दल काही अफवा उडवले तिकडं काही लोकांनी किंवा आव्हानी अंबादास बाबाच्या विरोधात प्रचार केला. दुसऱ्या पुण्याच्या म्हणलं असतं तर मला जमलं असतं. परंतु अंबादास बाबाचं आणि माझं पेरेंट ते दुसरी आहे. त्याच्यामुळे मी बाबाच्या विरोधात कसं काय परंतु त्याचं गौड बंगाल मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र. धनगर समाजाचे आपले नेते लक्ष्मण हाके यांच्या आणि विरोधकांची किरकिर झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांचा समाज त्यांच्या विरोधात गेला. ते एक समाज गेल्यामुळं सगळा ओबीसी समाज त्यांच्या विरोधात गेला आणि मग ते रात्री झोपेतून उठवायला आपल्या जरांगे पाटलाकडे जाऊ लागले किंवा हे समाज तर गेलाच विरोधात. पण आपण जरांगे पाटलाला तरी जवळ करावं. परंतु जरांगे पाटले हे माझे जुने मित्र आहेत. त्यांचे 2-3 उपोषण मी स्वतः सोडलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये अंबादास बाबामध्ये आणि आमच्याकडे फूट पाडण्याचे विरोधकाने प्रयत्न केलेले आहेत. त्या अफवा. दुसरी गोष्ट, अफवावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. अफवा सोडण्यामध्ये विरोधक एवढे पक्के आहेत. एक पथकच त्यांनी गेवराई तालुक्यामध्ये केलं आपल्या अमरसिंग पंडितनं की हिदायत पंडितला बदनाम करा, हिदायत पंडितला बदनाम करा. एवढे प्रयत्न केले. ताईला सुद्धा मी सांगू इच्छितो, ताईनं बांधकाम सभापती हिदायतला केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी हिदायत पंडितला दिला आणि त्यामधून आपल्या गेवराई तालुक्याचा विकास हिदायतने केला. परंतु त्याची बदनामी करण्याचे प्रयत्न जेवढे केले तेवढे सगळे फेल झाले. मित्र, विरोधक किती चालू आहे. ताईला मी सांगत होतो, ताई एक गेवराईमध्ये मधू म्हणून एक वेडा माणूस होता. तो वेडा माणूस होता, नेहमी गल्लीमध्ये जायचा आणि बदामराव पंडित की जय म्हणायचा तो मधू. तर अमरसिंग पंडित तर दुसरे एक येडी बाया तयार केली आणि तुला अमरसिंग पंडितचा जय म्हणायला लागला. असे हे विरोधक आहेत. त्याच्यामुळं माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आपल्या गीता बाबी या इथं उभा आहेत. आपल्या गेवराईची शान आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रचार ते करतात, आम्ही करतो. परंतु त्यांना शानमध्ये निवडून द्यायचं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि विरोधकांना झोपवायचं. पत्रकार माझ्याकडे आले म्हणजे कसं झोपवायचं आणि कसं झोपत असेल तूच सांग मला विचारायचं. पत्रकार असं कोड्यामध्ये टाकतात आणि विचारतात. पत्रकार बंधूंची माफी मागतो आणि जे गेवराईमध्ये सत्य परिस्थिती जसा प्रचार आहे तोच छापावा असे मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.